हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर इथे पिल्लू झोपली, कुकीचं चालू आहे काम। आणि पिल्लू आमची स्वप्नात काय बघत होती काय माहिती, ती हसत होती। तो मोमेंट कॅप्चर करायच्या आधीच तो मोमेंट निघून गेलेला ॲज युजल। सो संध्याकाळचे 7 वाजून गेलेले। सो मी इथे दिवा वगैरे लावून घेते, कारण का आम्हाला जायचं होतं। दीपकला सुट्टी असली की आम्हाला खालीच जायचं असतं, कितीही काय झालं असलं तरी। सो इथे मी दिवा वगैरे लावून घेते। ऑलमोस्ट माझी जेवणाची प्रिपरेशन झाली आहे थोडीफार, कारण का आज मी करणार आहे मसाला डोसा। सो नॉर्मली कसं आपण सगळंच जेवण करतो, थकून जातो। सो आज ठरवलेलं काहीतरी हलकंच करेल आणि मी दमणार नाही आणि माझं कामही लवकर होईल। त्याच्यासाठी मी मसाला डोसा करायचं ठरवलेलं। डोस्याचं पीठ बाहेरून आणणार होते, कारण का अचानक प्लॅन ठरला त्याच्यामुळे। सो बटाटे वगैरे बॉईल केले। पिल्लू आमची जस्ट उठली आता, 7:30ला उठली। आता आम्हाला करणार आहे डोसा, बटाट्याची भाजी। पिल्लूचं नॉट फिक्स काय कराय, कुकीचं तर केलं आहे। आता पटपट सगळी कामं आवडते आणि भाजी वगैरे करून झाली की, पिल्लूचं करून झाले की आम्ही जाणार आहे खाली। आता पिल्लूने पिलं आहे दूध। आता आमची पिल्लू खाना बनाना खाणार। मस्त दाखवते, हे बघा। जस्ट तिने शू केले म्हणून ती बेडशीट काढली मी। सो सगळं असंच ठेवलं, कारण का शू सगळे ह्या शीटवर गेले असते। तिथे सगळं मी आता मग अशी आयनिंग केली। सो इथे सगळं मेस पडलेलं आहे, आता ते आवरायचे। एवढं सगळं बाजारा पडून गेला ह्या हार्डवेअरचं दीपकचं। आता तेवढं करायचं आहे, दम लागला, कारण का पिल्लूला किचनवर भाजी करायची आहे। आमच्या पिल्लूला ठेवला, कामं करते, जेवण करते, मम्मम करते आणि मग खाली जाऊ ना फिरायला। आणि पिल्लू बघा आमची काय करते, शानपट्टा आहे, शानपट्टा। चला, ते कवर करून टाकलं पुरं, वॉल पुरी अशी कवर केली। अशी काहीतरी आता दिसते आमची वॉल। तिथे पण एक लावलंय, इथे पण एक लावलंय आणि एक किचनच्या इथे पण लावलंय। ते तुम्हाला मी नंतर दाखवते। आणि आमची कुकू बसले इथे। बटाटे वगैरे बॉईल करून ठेवलेले मी ऑलरेडी। आणि आता भाजीची तयारी करत होती। दीपक खाली गेलेला, पिल्लूला बघून मला भाजी करायची होती काही करून, कारण का नंतर मग तो आल्यानंतर करायला गेले की खूप टाईम निघून जाईल त्याच्यामुळे। सो हा चॉपर आहे, तुमच्याकडे पण असा चॉपर नसेल ना तर तुम्ही घ्या, ह्याच्याने ना खूप कामं इझी होऊन जातात। जर आपल्याला पावभाजी करायचं असेल, मंचुरियन करायचं असेल, किंवा खूप असे व्हेजिटेबल्स कट करायचे असेल, कोशिंबीर करायची असेल, किंवा भरपूर सारा कांदा कट करायचा असेल ना, तर तुम्हाला ना हे फायद्याचं आहे। जेणेकरून काय होतं ना, कांदा पण एकदम बारीक कटला जातो आणि एकदम त्याची जी बोलतात ना, डोळ्यात वगैरे पाणी येतं, कंटाळा येतो, तर ह्याच्यानी काम एकदम हलकं होतं। सो मी ह्याच्यानीच कांदा वगैरे कट करून घेते, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची ॲड करेल, जेणेकरून ते पण होऊन जाईल। आणि हे मेशो वगैरेला, फ्लिपकार्ट, मेशोला अगदी इझिली भेटून जातं। तुम्ही फ्लिपकार्टपेक्षा मेशोला बघितलात ना तर खूप रिजनेबल भावामध्ये आहे सगळं प्रोडक्ट्स। सो तुम्ही तिथनं बाय करू शकता। आणि आता माझं चॉपिंग वगैरे झालेलं आणि आता मला भाजी करायची होती, त्याच्यासाठी मी बटाटा आहे तो बॉईल करून घेतलेला। आणि नॉर्मली आपण भाजी करतो ना तशीच करते। जर तुमच्याकडे मॅगी मसाला किंवा चणा डाळ वगैरे असेल ना, ते पण ॲड करून तुम्ही जर भाजी केली ना बटाट्याची मसाला डोस्याची, की ती भाजी आहे ना एकदम टेस्टी लागते। तुम्ही कधीतरी ट्राय करा। आणि पिल्लूला पण मला मसाला डोसा भरवायचा होता, अगदी थोडाफार, कारण का तिला मी आमच्या जेवणातलं आता सगळं काही भरवते तिला मी। त्याच्यामुळे मी थोडंसं कमी स्पायसी केलं, कारण आता तिला
हॅबिट झाली पाहिजे सगळ्या गोष्टी खायची, कारण का आत्ता जर तिने सुरुवात केली ना तर ती पुढे जाऊन खाईल आणि ती खाते देखील. असं नाही आहे की खात नाही. तिचं जेवण असेल ना ते ती खात नाही, पण आपलं असेल ना ते अगदी ती आवडीने खाते. सो तिच्यासाठी मी थोडीशी मिरची आहे ना ती कमी टाकली, कारण का तिला मला द्यायचं होतं जेवायला आमच्यातलं. आणि तिला मी आज ठरवलेलं नाचणीचं सत्वच देणार आहे, कारण का नाचणीचं सत्व का देणार आहे, हेवी मी डाळ भात देऊ शकत होती पण का नाही दिलं, कारण का मग तिने डाळ भात खाल्ला ना की मग नंतर ती आमच्यातलं खाणार नाही आणि मग तिला डायजेस्ट व्हायला प्रॉब्लेम होईल, परत ओव्हर होईल. त्याच्यामुळे मग तिला नाचणीचं सत्व दिलं. आणि आज तिला मी आंबा पण देणार होती. फर्स्ट टाईम ती आंबा खाणार होती, म्हणजे आधी खाल्लेले पण तेव्हा ती लहान होती आणि तेव्हा तिला जास्त फीड करू शकत नव्हतं, कारण का तेव्हा ती सॉलिडवर नव्हती, नॉर्मल आपल्या ब्रेस्ट मिल्कवर होती त्याच्यामुळे, आणि फॉर्म्युला मिल्कवर होती. सो इथे मी पटकन बटाट्याची भाजी आहे ती करून घेते. मला ना बटाटे ना स्मॅश आवडतात, असे त्याचे बारीक बारीक तुकडे तरी राहिले ना तरी नाही आवडत. जर बटाट्याचं म्हणजे सँडविच करतात ना बटाट्याचा तो, आणि मसाला डोस्याची भाजी मला ना स्मॅशमध्येच आवडते. ऑलमोस्ट माझी भाजी आता होतच आली आहे. आणि आता गरमी इतकी भयंकर वाढली आहे ना की मी केस शॉर्ट करून सुद्धा ते वरती टाय केलेत, कारण का खूपच गरमी होते. किचनमध्ये गरमी आहे ना तर खूपच होते. जर आपण चपाती करायला गेलो ना तर अजून जास्त गरमी होते, कारण का तव्याचा तो शेक भेटतो ना, म्हणजे तो तवा आपण जास्त टाईम ठेवतो. चपात्या खूप असतात त्याच्यामुळे भाजी करताना एवढं नाही वाटत, पण चपाती वगैरे करताना खूपच प्रॉब्लेम होतो, खूपच गरमी होते. एक्झॉस्ट फॅन लावा, काही लावा, गरमी ती होते. आणि किचनमध्ये उन्हाळ्यात नकोच वाटतं. आता तर स्टार्टिंग आहे, पुढे अजून काय होणार आहे काय माहिती. आमच्या इथे तर पाणी, मला तर असं वाटतं ना ह्यावर्षी पाऊस नाही पडला त्याच्यामुळे पाणी आहे ना सगळीकडे कमी होणार आहे, म्हणजे सगळीकडे पाण्याचे प्रॉब्लेम आहेत ना ते चालू होतील असं मला वाटतं. आणि तसं व्हायला नको, पण असं आपण बोलून फायदा नाही आहे, कारण का आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यावर्षी पाऊस कमी पडला आहे त्याच्यामुळे पाणी खूपच कमी असेल. आणि इथे माझी भाजी आहे ती तयार झाली आहे. आणि अशा प्रकारे मला भाजी आहे ती आवडते. आणि कमी स्पायसी केले पिल्लूमुळे. आणि मी आज काय मॅगी मसाला वगैरे टाकला नाही, कारण का पिल्लूला भरवायचं होतं ना त्याच्यामुळे. आणि आता दीपकने आणलेला वडापाव खाली गेलेला त्याच्यामुळे, सो तो आता आम्ही खाऊ. आणि मी प्रेग्नेंट होती ना तेव्हा जिथून दीपकने आता आणला तिथून नाही, दुसऱ्या ठिकाणून आणायचा तो, पण सेम टेस्टला होता. पण प्रेग्नेन्सीमध्ये मला वडापावची चटक एवढी लागलेली ना विचारू नका, खूप म्हणजे खूप. असं नाही आहे की मी प्रेग्नेन्सीमध्ये काय खाल्लं नाही, जे टेम्पटिंग व्हायचं ना ते खाल्लेलं आहे. बोलतात ना मूड स्विंग्स, मला प्रेग्नेन्सीमध्ये लिटरली आहे ना कधी पण रडायला यायचं, उगाच काहीच रिझन नसायचं तरी पण रडायला यायचं. म्हणजे मी इवन बाहेर काय खायला गेलेले असेल ना तरी पण रडायला यायचं. मम्मी माझी घाबरून जायची की बाबा काय झालं, तिने फोन केला नाही की मला रडायलाच यायचं, का माहिती का, बाहेर असली ना तरी मी रडायला सुरुवात करायची. सो आता इथे दीपकने आणलेलं ते सगळं भाजी वगैरे म्हणजे दूध वगैरे नॉर्मल होतं ते आणलेलं, तो खाली गेलेला. त्याच्यामुळे आम्ही जाणार होतो, पण म्हटलं सारखे स्टॉप घ्या त्याच्यामुळे तूच आधी घेऊन ये, नंतर आपण खाली जाऊया. सगळं मी आवरून घेते मग नंतर खाली जाऊया, कारण का मग नंतर टाईम नको, फक्त डोसा करायचं काम राहील गरम. पिल्लूचं तर काय रेडी टू कुक आहे त्याच्यामुळे तिचा तर प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही आता ऑलमोस्ट निघालेलो. दीपकचं थोडं काम चालू होतं फोनवरती, तो करत होता आणि आता निघायचंच होतं. आणि पिल्लू बघते तिच्या हातातला टॉय आहे ना जरा पण सोडत नाही. तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असेल, तिला ही ब्ल्यू कलरची रिंग आणि एक डार्क ब्लू, ती जी रिंग आहे ना ती सोडत नाही. आणि आम्ही खालून आलो तेव्हा मी तिला अमूल स्प्रे आणलेलं, पावडर संपलेलं. आणि हे तिला सॅरलेक्स मी नवीन ट्राय करते आत्ता. सो याच्यामध्ये मँगो राईस, रागी म्हणजे नाचणीचं सत्व आहे. आणि बघूया आता ती खाते का, कारण का जे जुनं सॅरलेक्स होतं ना आपलं नेस्टचं असतं ते जरा पण खात नाही, तर ते मला कुकीला द्यावं लागेल. आणि हे आता बघूया ती खाईल की नाही माहीत नाही आहे, नाही तर हे पण बेस्ट, कारण का ह्याची जी प्राईस आहे ना 340 रुपीजला आहे, 349 रुपीजला आहे. सो हे पण नाही खाल्लं तर कुकी खाईल. आणि मला आता होममेड सॅरलेक्स करायचं आहे, पण त्याला मला प्रॉपर टाईम नाही भेटत. पण आता बघूया, मला टाईम काढावाच लागेल पिल्लूसाठी. सो कुकीचं म्हणजे पिल्लूचं जेवण झालेलं. सो आता कुकीला मी देत होती, तिला पण मी लिव्हर राईस दिलं आहे. पिल्लूला कुकीला पण आम्ही अल्टरनेट असं काही ना काहीतरी देत असतो, व्हेज नॉनव्हेज, दुपारचं दही वगैरे. आणि हे आता रेडी टू
म्हणजे रेडीमेड मी इडलीचं पीठ आणलेलं आहे, तर ते करते. कारण का अचानक भयानक प्लान ठरला त्याच्यामुळे. आणि डोसा केला की वरती बटर लावला ना की मला जाम आवडतं. तुपापेक्षा मला बटर जाम आवडतं, असं डोस्यावर, पावभाजीवर वगैरे. तूप फक्त मला डाळ भात याच्यावरच आवडतं, बस. बाकीचं असं कशात प्रॉपर आवडत नाही. इवन मला चपातीत पण आवडत नाही. आधी खूप खायची मम्मी, आम्हाला आहे ना तुपाच्या चपात्या करून द्यायची चहा चपाती खाऊन. आणि मला आहे ना जास्त करून आहे ना चहा चपाती खायला इतकी आवडते ना, खूप म्हणजे खूप. मम्मीकडे किंवा मी माझ्या मावशीकडे गेले ना की तिकडे चहा चपाती असतेच असते. बिस्किटपेक्षा चहा चपाती बरी वाटते. आणि आता मी डोसा करून घेते. डोसा आधी तुम्हाला सांगते मला जरा पण यायचं नाही, आता मला परफेक्ट येतो. एवढा पण परफेक्ट येत नाही, पण खाण्याजोगे अगदी येतो चांगला. सो इथे मी आता दीपकला पहिला देऊन देईल. तो पिल्लूला पण थोडंसं भरवून घेईल. पिल्लूला थोडीशी टेस्ट यावी त्याच्यामुळे आम्ही थोडंसंच तिला भरवलं, जास्त काय एवढं भरवणार नाही आहे, थोडंसंच भरवणार आहे. सो पहिलं त्याला करून देईल, नंतर मग मी साईड बाय साईड खाईल. मी करताच खाणार असं ठरवलं, कारण का खाण्यासाठी स्पेसिफिक टाईम काढला की तेवढा टाईम जाईल आणि मला थोडंसं बसायचं आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं करता खाऊन जाईल, म्हणजे त्याला पण एक देईल, मी पण एक खाईल, त्याला पण एक देईल, असं चालू होतं. सो आता पटकन दीपकला करून देते, म्हणजे तो पिल्लूला पण फीड करेल. आणि नंतर असं ठरवलेलंच आहे मी की मला काही काम ना 10:30च्या आत मला आवरायचंच आहे, कारण का थोडंसं बसायचं आहे. नाहीतर पिल्लूजवळ खेळून तिला हे करून परत रात्री ती जागते, तुम्हाला तर माहितीच आहे. सो त्याच्यामुळे. आणि आता इथे माझा डोसा तयार होतो आणि साईड बाय साईड मी ज्यूस पण घेते. समर म्हटलं तर आपल्या घरात ज्यूस असतो. सो त्याच्यामुळे आता पटकन ज्यूस वगैरे पिऊन घेईल. आणि असा डोसा झालेला आहे. आता दीपकला देईल. दीपकने तुम्हाला सांगते मी त्याला दिलेलं गरम मनाने, थंड झाल्यावर खाल्लेलं. काय फोन म्हणजे काम करत होता तो, त्याच्यामुळे मग थोडीशी अशी चिडचिड कधी होतेच. सो आता त्याला पटकन जाऊन देईल. मी पण आता उभं राहूनच खाईल, कारण का तो बोलायला मला बस झालं. सो बघता तुम्ही मी मम्मीकडे असलो ना की हेच असतं की मम्मी करते आणि आपण खातो, आणि असं काहीतरी असतं. सो आता बेडरूम आहे ते आवरून घेते. तुम्हाला दाखवलेलंच की ती मेस पडलेलं, कारण का पिल्लूने बेडशीटवर शू करून ठेवलेली. तिला जरी ती मॅट टाकली ना तरी त्याच्यावरून बाजूला येते आणि बाजूला शू करून टाकते. तिला काय झालंय काय माहिती सध्या. सो पटकन बेडशीट वगैरे चेंज करेल. इथे मी ग्रे कलरची दिसते, ती पण मॅटच आहे, बेडला प्रोटेक्शन करून ठेवलेलं आहे. त्याच्यावरती पण मी बेडशीट टाकून मॅट टाकते, कारण का ती ओली नको व्हावी, बेडशीट ओली नको व्हावी, त्याच्यामुळे. सो आता पटकन बेडशीट हे करते. आणि मला बेडशीट आहे ना जरा पण अशी फोल्ड झालेली वगैरे आवडत नाही. आणि दीपकचं बसणं म्हणजे ना तुम्हाला सांगते, जरा तरी बसला ना, एका कोपऱ्यात तरी बसला ना तर ते वीस काढून टाकतो. सो अशा प्रकारे मी बेड अरेंज केला. भिंती साईडला पण मी कुशन लावते, कारण का पिल्लू आमचे ना डायरेक्ट उठून बसते झोपेत आणि डायरेक्ट असे अंग टाकून देते, त्याच्यामुळे पाठी कुशन ठेवते. सगळा मेस पडलेला चेअर वगैरे. आणि मी इव्हिनिंगला ना आयनिंग केलेलं. माझ्याकडे वेगाची स्ट्रेटनिंग मशीन आहे, त्याच्याने मी आयन केलेलं. सो ते पण फोल्ड करायचं राहून गेलेलं, ते पण करून दिलं. आणि माझ्याकडे ना हेअर कर्लर पण आहे, ते मी मिशोवरून मागवलेलं. 240-200 समथिंगचं काहीतरी आहे, टेम्पररी असंच कधीतरी, कारण का कर्ली मी मोस्टली करत नाही, पण कधीतरी करूशी वाटतात त्याच्यामुळे. आणि आता पिल्लूला आंघोळ घालणार होतो, त्याच्यामुळे तिचे कपडे वगैरे काढून ठेवले. ते सगळं झाल्यानंतर बेडरूम अगदी रेडी झाला. आणि आता आंबा आणलेला दीपकनी, सो तो खात होतो. आम्ही फक्त 2च आंबे आणले, कारण का लास्ट टाईम आम्ही आंबे आणले ना 4 का 5 आणलेले, ते सगळे वेस्ट गेले. रिलायन्समधून घेतलेले, त्यामुळे मला रिलायन्समध्ये ना व्हेजिटेबल फ्रूट्स वगैरे असे घ्यायला आवडतच नाही, तिथे खराबच निघतं सगळं. आणि हे आता लोकल दुकानातून आणलेले 2 मी टेस्ट करून बघितले थोडेसे की आंबट नाही येत ना, कारण का पिल्लूला द्यायचं होतं. पिल्लू आता फर्स्ट टाईम आंबा खाते. आधी खाल्लेला पण स्वतःच्या हाताने ना ती फर्स्ट टाईम खाते आणि ती अगदी आवडीने खात होती. पिल्लूला आम्ही सगळं हातानेच असं खायला देतो. लिक्विड असेल ना फक्त ते भरवतो, पण लास्टचा असतो ना ते देतो. जर आंघोळ करायची असेल ना तर तिला देतो हातामध्ये, जेणेकरून म्हणजे आंघोळ तर करायचीच आहे ना, मग होऊन दे मिस. आणि माझ्या बेडशीटची पिल्लूने एवढी वाट लावली ना, मँगोचे हात म्हणजे आंब्याचे डाग असतात तर ते जात नाही, पिवळे राहून जातात. सो आणि बेडशीट बघते व्हाईट, आणि तिला सारखं वरतीच उभं राहायचं होतं. आणि मी त्याच्यावरती रुमाल टाकत होती सारखा, ती उभी राहील तिथे, तरी तो रुमाल आहे ना खाली फेकत होती. आणि लिटरली ना ती अगदी आवडीने खात होती. तिला टेक्निक पण कळली कसा खायचा, काय करायचं, फक्त एवढंच तिला ना पुढचं खाता येत नव्हतं, पण ती आवडीने खात होती आंबा. आता जेव्हा आम्ही खेळला जाऊ ना तेव्हा ती अगदी मस्त खायची ते आंबे, त्याच्या व्हिडिओवरून आणि तिला बघून तर मला वाटतच होतं.
ती लिटरली सोडतच नव्हती जरा पण, आणि आंघोळ घालायची होती म्हणून तिला तसंच सोडून दिलेलं. आणि आमच्याकडे आहे ना, जे आंब्याच्या मध्ये असतं ना, बी असते ना ती, त्याला आम्ही बाटा बोलतो. तुमच्याकडे काय बोलता मला नक्की सांगा. सो ते पण तिला दिलेलं. मी तिथे बाजूला का बसलेली, तिला ना एक सवय आहे की तिला पण बिस्किट तरी दिलेलं ना तर ते 2-3 बाईट मारेल आणि अख्खं तोंडात टाकून देईल बिस्किट. म्हणून मला त्या आंब्याची पण भीती वाटत होती की ती आंब्याची साल किंवा त्या आंब्याचा बाटा असतो तो अख्खा तोंडात नको घालून द्यावा. त्याच्यामुळे मीच पकडून दिलेला, तिच्या हातात नाही दिलेला. आणि तिने काय खाल्लं ना की आपण ते तोंडातलं काढायला जाऊ ना तर ती आहे ना, दात आहेत ना म्हणजे तिचे असे एकावर एक ठेवून देते, ओपनच करत नाही. एवढी आगाऊ झाली आहे ती. आणि आता तिचं झालं की आम्ही तिला आंघोळ घालूच. आणि इथे तिचे बाबा आणि ती आंबा खात आहेत. म्हणजे तिला जास्त दिला नाही कारण का थोडंसं आंबट पण होतं एका ठिकाणी, पण खाल्ला तिने बऱ्यापैकी. आणि आता तिला मीच बोलते चल आंघोळीला चल. तिचं एक आहे ना, आंघोळ आणि बाथरूम तिला दिसलं ना ओपन की ती हातातलं सगळं सोडते आणि डायरेक्ट येते. तर तुम्ही बघा, तिचं आधी लक्ष नव्हतं पण तिने जसं बघितलं बाथरूमचा डोअर ओपन आहे ती स्वतः आली. म्हणजे तिला ना असं घेऊन जावं लागत नाही, फक्त बाथरूमचा डोअर ओपन करायचा, पाण्याचा आवाज करायचा. पाण्याचा आवाज आला ना की पिल्लू आमची बाथरूममध्ये अगदी स्वतःहून येते डायरेक्ट आणि बसते, स्वतः बसते ती येऊन. म्हणजे पुढे नाही जात. तिला माहिती आहे आता आम्हाला आंघोळ घालण्याने ती बसते आणि फक्त बसली ना की तिचं पाय हलवायचं चालू होतं की माझ्या अंगावर पाणी टाका. म्हणजे ती बसली की तिच्या विदिन सेकंड पाणी अंगावर टाकलंच पाहिजे. इथे पिल्लू आणि पिल्लूचे बाबा खेळत होते पाण्यामध्ये, म्हणजे आंघोळ वगैरे झालेली त्यांनी नॉर्मल टपमध्ये बसवलेली. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Bye.